नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण बघणार आहोत डिझाईन पॅटर्न्स अँग्युलरमध्ये. तर डिझाईन पॅटर्न्सचा एक कन्सेप्ट असतो जो प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये असतो आणि डिझाईन पॅटर्न्स जे आहेत ते यूज केल्या जातात ॲप्लिकेशनचा ओव्हरऑल परफॉर्मन्स वाढवण्यासाठी, मेंटेबिलिटी वाढवण्यासाठी. म्हणजे जो काही कोड आहे तो इझिली मेंटेन झाला पाहिजे आणि ॲप्लिकेशन जे आहे ओव्हरऑल ॲप्लिकेशन ते इझिली स्केल झालं पाहिजे. स्केल म्हणजेच काय, तर नवीन फीचर ॲड करणं किंवा मग एक्झिस्टिंग फीचरला इन्हान्स करणं. तर यालाच म्हणतात स्केलिंग ऑफ पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. तर तुम्हाला स्केलसुद्धा इझिली करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जी ओव्हरऑल क्वालिटी आहे ॲप्लिकेशनची किंवा सॉफ्टवेअरची, ती क्वालिटीसुद्धा इन्क्रीज झाली पाहिजे. ठीक आहे, तर याच्यासाठी कसं असतं की डिझाईन पॅटर्न्सचा वापर आपण करत असतो. तर डिझाईन पॅटर्न म्हणजे काय, तर डिझाईन पॅटर्न ॲक्च्युली एक रियुजेबल ब्लूप्रिंट असते किंवा टेम्पलेट असतं. ठीक आहे, तर ज्याचा आपण वारंवार यूज करू शकतो आणि वारंवार यूज करून सुद्धा त्याचा आपल्या ॲप्लिकेशनवर काहीही परिणाम होत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामध्येच अँग्युलरने ॲक्च्युली इंट्रोड्यूस केलेले आहेत काही डिझाईन पॅटर्न आहेत. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सिंगलटन सर्व्हिस आहे, हा सुद्धा एक डिझाईन पॅटर्न आहे. डिपेंडन्सी इंजेक्शन आहे, हा सुद्धा एक डिझाईन पॅटर्न आहे. ऑब्झर्व्हर सर्व्हिस आहे, ही सुद्धा एक डिझाईन पॅटर्न आहे. आणि लेझी लोडिंग आहे. तर या सगळ्यांचे काही या स्वतःचे काही ॲडव्हांटेजेस आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेऊया. आणि प्रत्येक जे एक्झाम्पल आहे डिझाईन पॅटर्नचं, तर ते आपण इम्प्लिमेंट करून सुद्धा बघणार आहोत. तर त्याच्यामुळे कसं असतं की तुम्हाला थोड्याच वेळात सगळ्या गोष्टी कळून जातील. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण अंडरस्टँड करूया सिंगलटन जी सर्व्हिस आहे. सिंगलटन सर्व्हिसबद्दल आपण लक्षात घेऊया. तर सिंगलटन पॅटर्न जो आहे म्हणजेच सिंगल इन्स्टन्स आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर सिंगल इन्स्टन्स एखाद्या क्लासचा आपल्याला तयार करायचा असेल आणि तोच सिंगल इन्स्टन्स जो आहे तो ग्लोबली अवेलेबल करायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण सिंगलटन सर्व्हिस जी आहे ती आपण यूज करत असतो. ठीक आहे, तर याचं जे उदाहरण आहे अँग्युलर सर्व्हिसेस आहे. आपलं डिपेंडन्सी इंजेक्शन आणि सर्व्हिसेसच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे ते. तरीसुद्धा आपण एक सर्व्हिस जी आहे इथे क्रिएट करून बघूया आणि सिंगल इन्स्टन्सवर ती जी सर्व्हिस आहे सगळीकडे अवेलेबल आहे का नाही ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस आपल्याला क्रिएट करावी लागणार आहे. चला तर मग वळूया आपण. काम करूया, आपण एक सर्व्हिस क्रिएट करूया. ng जनरेट एस ऑथ सर्व्हिस. तर ही ऑथ नावाची सर्व्हिस आपण क्रिएट केलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. खाली इथे ऑथ सर्व्हिस आहे. तर आता इथे इंजेक्टेबल जे आहे आपल्याला मिळणार, कारण की ही जी सर्व्हिस आहे ही इंजेक्ट केल्या जाते रूटमध्ये. तर याचे जे ऑप्शन्स आहेत हे सगळेच्या सगळे ऑप्शन्स मी तुम्हाला सर्व्हिसेस आणि डिपेंडन्सी इंजेक्शनमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत. परंतु सध्या आपण लक्षात घेऊया रूट ऑप्शन. तर रूट ऑप्शन जर आपण प्रोव्हाइड केला तर या सर्व्हिसचा जो इन्स्टन्स आहे तो सगळ्या थ्रू आउट ॲप्लिकेशनमध्ये आपला अवेलेबल राहतो. तर ते आता ओळखायचं कसं, तर त्याच्यासाठी आपण एक काम करूया. इथे 2 मेथड्स ॲड करूया. काम करूया, प्रायव्हेट व्हेरिएबल घेऊया एक युजर नेम नावाचं. ऑफ टाईप स्ट्रिंग असणार आहे हे. आणि त्याच्यानंतर इथे एक्सक्लेमेटरी मार्क द्यावा लागेल आपल्याला, जेणेकरून तो इनिशियलायझेशनचा एरर आपल्याला देणार नाही. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट पासवर्ड आहे. ऑफ टाईप हा सुद्धा स्ट्रिंग राहणार आहे. ठीक आहे, तर आता ही ऑथ सर्व्हिस आपल्याला काय करणार आहे, युजर क्रेडेन्शियल आपण घेणार आणि युजर क्रेडेन्शियल जे आहेत आपण सेट करणार. ठीक आहे, तर कोणत्या पद्धतीने करणार त्याच्यासाठी 2 मेथड आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल आता गेट क्रेडेन्शियल्स नावाची एक मेथड घेऊया. ही आपल्याला काय रिटर्न करणार आहे, स्ट्रिंग रिटर्न करणार आहे आणि रिटर्न धिस डॉट युजर नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेट क्रेडेन्शियल्स, ही एक मेथड आहे. ही आपल्याला काही रिटर्न नाही करणार, तर याच्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला पॅरामीटर पास करावं लागणार आहे. ठीक आहे, तर युजर
क्रेडेन्शियल्स नावाचं एक स्ट्रिंग टाईपचा आपल्याला पॅरामीटर याला पास करायचा आहे आणि हा जो पॅरामीटर आहे आपल्याला दिस डॉट युजर नेमला आपल्याला असाइन करायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता ह्या दोन्ही मेथड आपण यूज काय करतोय, कारण की आपल्याला या दोन्ही मेथड्स यूज करायच्यात लॉग इनला. तर आपण एक लॉग इन कंपोनंट सुद्धा इथे ऍड केलेला आहे. थोड्याच वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. याच्यानंतर आपल्याला एक कन्स्ट्रक्टर घ्यायचं आहे. आता कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. तर प्रिंट करण्यासाठी आपल्याला ते कन्स्ट्रक्टरचे जे पॅरामीटर आहेत, पॅरामीटरला आपल्याला ह्या दोन जे फ्लॅग आहेत ते दोन्ही फ्लॅग आपल्याला टाकायचे आहेत. ऑप्शनल आहे आणि स्किप सेल्फ आहे. ते दोन्ही फ्लॅग ज्यावेळेस आपण टाकूया, एक काम करूया, इथे शेअर्ड सर्व्हिस, एक सेकंड, इथे समजा एक काम करूया, ऑथ सर्व्हिस नावाचं एक व्हेरिएबल घेऊया ऑफ टाईप ऑथ सर्व्हिस. ठीक आहे. म्हणजेच ही जी क्लास आहे या क्लासचाच इन्स्टन्स आपण या कन्स्ट्रक्टरला पास करतोय. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला समजायला पाहिजे की या क्लासचा इन्स्टन्स किती वेळा क्रिएट झालेला आहे ते. ठीक आहे. त्या कंडिशन देऊया आपण, इफ ऑथ सर्व्हिस जर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला थ्रो करायचं ॲक्च्युली एरर, की ऑलरेडी ही जी सर्व्हिस आहे ही सर्व्हिस इनिशियलाइज झालेली आहे. ठीक आहे. एरर आपण टाईप करूया इथे की दिस सर्व्हिस इज ऑलरेडी स्टार्टेड. ठीक आहे. अशा पद्धतीचा एक एरर आपल्याला थ्रो करायचा आहे. जर आता ही सर्व्हिस नसेल तर त्या केसमध्ये ही सर्व्हिस पहिल्यांदा सुरू होईल. तर त्या केसमध्ये आपण कन्सोल डॉट लॉग करूया ऑथ सर्व्हिस इज स्टार्टेड. हे सगळं आपण कशासाठी करतोय, की तुम्हाला दाखवायचं आहे की या सर्व्हिसचा सिंगल इन्स्टन्स फक्त आपण यूज करणार आहोत ते. ठीक आहे. तर आता याच्यानंतर ही सर्व्हिस आपण ऑलरेडी प्रोव्हाइडेड इन रूट केलेली आहे इथे, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, लॉग इनचा जो फॉर्म आहे, लॉग इनच्या फॉर्ममध्ये आपल्याला ही सर्व्हिस इंजेक्ट करायची आहे. ते कसं करू शकतो आपण इंजेक्ट, तर लॉग इनच्या फॉर्ममध्ये जायचं आहे आपल्याला. इथे सर्व्हिसचा एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, इज इक्वल टू इंजेक्ट, आपल्याकडे मेथड आहे ऑथ सर्व्हिस म्हणून आपल्याला इम्पोर्ट करायची इथे सर्व्हिस. ठीक आहे. आणि इथे आता आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे ng ऑन इनिट, किंवा केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी आपल्याला चालेल. ठीक आहे. तर आपल्याकडे आता एक रिडायरेक्ट मेनू आहे. जसं की आता मी तुम्हाला एक लॉग इन फॉर्म सुद्धा समजावून सांगतो. सिंपल आहे. 2 फील्ड आहेत, ईमेल आहे आणि पासवर्ड आहे. त्याच्यानंतर सबमिट बटन आहे. टेम्पलेट ड्रिव्हन फॉर्म आपण घेतलेला आहे इथे, युजर डॉट ईमेल युजर डॉट पासवर्ड घेतलेला आहे. जसं की आपल्याकडे हा युजर ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मॉडेल आहे. तर त्या मॉडेलच्या बेसिसवर आपण हा फॉर्म जो आहे तो बनवलेला आहे. तर एनजी मॉडेल इथे आपण बाइंड केलेला आहे आणि टेम्पलेट व्हेरिएबल घेतलेला आहे लॉग इन फॉर्म, बरोबर आहे. तर सिंपल टेम्पलेट ड्रिव्हन फॉर्म आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्रेडेन्शियल्स जे आहेत ते आधी सेट करायचे आहेत. तर आपण कोणत्या पद्धतीने सेट करू शकतो, दिस डॉट ऑथ जी सर्व्हिस आहे किंवा सर्व्हिस आहे तिची जी मेथड आहे सेट क्रेडेन्शियल्स, तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म डॉट कंट्रोल्स ऑफ, किंवा कारण की आता ही कंट्रोल्स थ्रू सुद्धा आपण ऍक्सेस करू शकतो, किंवा आपल्याकडे हा युजर सुद्धा आहे. तर या युजरचा जो ईमेल आहे तो आपण डायरेक्ट इथे पास करूया. ठीक आहे. तर युजर डॉट ईमेल जे काही व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू आपण इथे पास करूया. इथे आपल्याला दिस डॉट युजर डॉट ईमेल अशा पद्धतीने ऍक्सेस करावं लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा सबमिट बटन किंवा जे लॉग इन बटन आहे त्याच्यावर क्लिक करूया, तर त्यावेळेस ही जी सर्व्हिस आहे तिथे आपण क्रेडेन्शियल जे आहेत सेट करतोय आणि त्याच्यानंतर आपण चॅप्टर कंपोनंटला रिडायरेक्ट करतो इथनं. तर रिडायरेक्ट केल्यानंतर चॅप्टर कंपोनंटमध्ये सुद्धा आपल्याला ऑथ सर्व्हिस जी आहे ती आपल्याला इंजेक्ट करावी लागेल. तर आपण जाऊया चॅप्टर कंपोनंटमध्ये आता. ते इथे सेम आहे, जसं राउटर आपण इंजेक्ट केलेला आहे त्याच पद्धतीने सर्व्हिस आपल्याला पुन्हा इंजेक्ट करायची आहे. इंजेक्ट ऑथ सर्व्हिस इथे सुद्धा इंजेक्ट करूया. आता इथे जेव्हा कधी हा कंपोनंट लोड होईल तर त्या केसमध्ये आपल्याला जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसमधनं गेट क्रेडेन्शियल्स करायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला ऑन इनिट जे मेथड आहे ती आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागणार आहे, कारण की ज्यावेळेस हे कंपोनंट प्रॉपरली लोड होईल तर त्याच्यानंतरच आपल्याला
त्या सर्व्हिसमधनं युजर नेम जे आहे ते आपल्याला रीड करायचं आहे. तर आपल्याकडे इथे युजर नेम चॅप्टर कंपोनंटमध्ये आपल्याकडे काम करूया. इथे मेनूला आपण रिडायरेक्ट झालेलो आहोत. एक सेकंड. लॉग इन कंपोनंट ठीक आहे. मेनूजला आपण रिडायरेक्ट झालेलो आहेत. मेनूजमध्ये चॅप्टर कंपोनंट. तर मेनूजमध्ये आपल्याकडे नॅवबार आहे. ठीक आहे. जसं की आता तुम्ही इथे पाहू शकता मेनू कंपोनंट आहे. इथे नवबार आहे. बरोबर आहे. लोड केलेलं आहे आपण नवबार. तर नवबार कंपोनंटमध्ये आपल्याला सर्व्हिस जी आहे ती इंजेक्ट करावी लागेल चॅप्टरला इंजेक्ट करण्याऐवजी, कारण की तिथेच आपण युजर नेम जे आहे ते आपण प्रिंट करतोय. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे जे सेम जे स्टेप्स आहेत आपल्याला तिकडे फॉलो करावे लागतील. तर त्याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे नवबार कंपोनंटला. त्याच्या टाइपस्क्रिप्ट फाईलला इथे आपण युजर नेम नावाचं एक व्हेरिएबल आपल्याकडे आहे. तर सुरुवातीला ऑन इनिट जे इंटरफेस आहे त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर जी मेथड आहे ती इम्प्लिमेंट करायची इथे, आणि इथे आपल्याला जे सर्व्हिसचं जे इन्स्टन्स आहे ते यूज करायचे. तर अंडरस्कोर सर्व्हिस इज इक्वल्स टू इंजेक्ट ऑथ सर्व्हिस आपल्याला इंजेक्ट करायची इथे, आणि त्याच्यानंतर सर्व्हिस this dot username is equals to this dot service dot get credentials जे आहे ती मेथड आपल्याला इथे कॉल करायची आहे. ठीक आहे. तर जेणेकरून जो युजर नेम आहे तो आपल्याला दिसेल, आणि 9 बार मध्ये इथे आपण जो युजर नेम प्रिंट करतोय तो युजर नेम तिथे प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे ईमेल आहे, ईमेल आपण तिथे विजिबल करणार. तो ईमेलच्या ऐवजी तुम्ही काही घेऊ शकता. समजा ईमेल आणि आयडी आपल्याकडे आलेला आहे. समजा फॉर एक्झाम्पल ऑथ सर्व्हिसमध्ये युजर नेम आणि पासवर्ड दोन्ही स्ट्रिंग आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर आता इथे ॲक्च्युली ईमेल येणार आहे. तर ईमेल आल्यानंतर आपण ईमेल ॲज अ युजर नेम असाइन करतोय. ठीक आहे. परंतु इथे आपण एक नॉर्मल युजर नेम सुद्धा आपण असाइन करू शकतो ईमेलच्या ऐवजी. तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर लॉग इन फॉर्ममध्ये तुम्हाला जायचं आहे. इथे ईमेलच्या ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे युजर नेम, आणि जो इनपुट टाईप आहे ईमेलच्या ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे टेक्स्ट. ठीक आहे. तर आपण आता सध्या ईमेल आणि पासवर्ड सोबत आपण खेळतोय. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आतापर्यंत आपण गेलेलो आहोत सर्व्हिसमध्ये. ऑथ सर्व्हिसमध्ये आपण दोन गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत, फंक्शन्स आहेत. एक आहे गेट आणि दुसरा आहे सेट. त्याच्यानंतर हा कन्स्ट्रक्टर आहे. इथे ऑप्शनल आणि स्किप सेल्फ अशा दोन गोष्टी आपण, हे जे आहेत मित्रांनो, हे एक डेकोरेटर आहेत, पॅरामीटर डेकोरेटर आहेत, कन्स्ट्रक्टरमध्ये देत असतो आपण, जेणेकरून आपल्याला जे काही डिपेंडन्सी इंजेक्शन फ्रेमवर्क आहे अँग्युलरचं, तो या पर्टिक्युलर काय म्हणू शकतो आपण, या पॅरामीटरला नल व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा पास करू शकतं, आणि या पॅरामीटरला आपण ऑप्शनल पॅरामीटर असं कन्सिडर करतोय. ठीक आहे. तर या दोन्ही गोष्टीसाठी स्किप सेल्फ आणि @ऑप्शनल हे आपण यूज करतोय इथे. तर आता एक काम करूया, आपण लॉग इन पेजला व्हिजिट करूया. ठीक आहे. कारण की लॉग इन पेजमध्येच आपण सर्व्हिसचा वापर करून सेट क्रेडेन्शियल्स करतोय, आणि त्याच्यानंतर मेनू कंपोनंट जो आहे त्या मेनू कंपोनंटला रिडायरेक्ट आपण करतोय, आणि मेनू कंपोनंटमध्येच आपला 9 बार कंपोनंट आपण कॉल केलेला आहे, आणि 9 बार कंपोनंटमध्ये HTML ला आपण युजर नेम इथे यूज करतोय. तर 9 बार कंपोनंटमध्ये आपण सर्व्हिस जी आहे ती आपण इंजेक्ट केलेली आहे. ठीक आहे. तर आपण आता दोन ठिकाणी सर्व्हिस इंजेक्ट केलेली आहे. पहिली आहे बघा लॉग इन कंपोनंट, आणि दुसरी आहे 9 बार कंपोनंट. तर आता दोन्ही ठिकाणी जर आपण सर्व्हिस इंजेक्ट केली तर ती सर्व्हिसचे 2 इन्स्टन्स क्रिएट व्हायला पाहिजेत. तर बघूया आपण किती इन्स्टन्स क्रिएट होतात ते. तर कन्सोलमध्ये जाऊया आपण. थोडं बाजूला घेतो, याला खाली घेतो. तर तुम्ही पाहू शकता ऑथ सर्व्हिस इज स्टार्टेड. ठीक आहे. काम करूया आपण, लॉग इनला इथे येऊया. ठीक आहे. तर लॉग इनला आल्यानंतर आता मी रिफ्रेश करतो एकदा. तुम्ही पाहू शकता ऑथ सर्व्हिस इज स्टार्टेड हे असं प्रिंट झालेलं आहे सध्या. ठीक आहे. तर मी काय करतो आता, test@test.com करतो. त्याच्यानंतर पासवर्ड मी काहीतरी एक देतो, आणि सबमिटला क्लिक करतो. तर तुम्ही पाहू शकता चॅप्टर कंपोनंटला आपण रिडायरेक्ट झालेलो आहोत, आणि युजर नेम जे आहे ते युजर नेम इथे प्रिंट झालेला आहे. बरोबर आहे. ईमेल जो काय आपण दिलेला होता तो, आणि ऑथ सर्व्हिसचा जो सेकंड इन्स्टन्स आहे तो इन्स्टन्स इथे क्रिएट झालेला आहे का
नाही. का? तर ही जी सर्व्हिस आहे ही किंवा हे जे डिझाइन पॅटर्न आहे, हे आहे सिंगलटन डिझाइन पॅटर्न. ठीक आहे? तर सिंगलटन डिझाइन पॅटर्नमध्ये फक्त एक सिंगल इन्स्टन्स जो आहे सर्व्हिसचा तो क्रिएट केला जातो आणि तो सिंगल इन्स्टन्स सगळीकडे जो आहे वापरला जातो. का? तर आपण जी सर्व्हिस क्रिएट केली होती, त्या सर्व्हिस क्रिएट करताना आपण हे जे प्रोव्हाइडेड इन ऑप्शन आहे, त्याची व्हॅल्यू आपण दिलेली होती रूट. ठीक आहे? तर याच्यामुळे एक सिंगल इन्स्टन्स तर क्रिएट झालेला आहे. तर आता याच्यानंतर आपण बघूया डिपेंडन्सी इंजेक्शन. तर डिपेंडन्सी इंजेक्शन हे सुद्धा एक डिझाइन पॅटर्न आहे. तर डिपेंडन्सी इंजेक्शन काहीच नाहीये. जे काही क्लासला रिसोर्सेसची गरज असते, तर रिसोर्सेसची गरज असल्यामुळे ते रिसोर्स स्वतः क्रिएट करण्यापेक्षा क्लास बाहेरून इम्पोर्ट करते किंवा इंजेक्ट करून घेते. जसं की बेस्ट एक्झाम्पल आपण आताच पाहिलेलं आहे या ऑथ सर्व्हिसचं. ही लॉग इन कंपोनंट जे आहे या ऑथ सर्व्हिसवर डिपेंड आहे. का? तर जे सेट क्रेडेन्शियल्स जी मेथड आहे ती मेथड सर्व्हिसकडून त्याला यूज करायची आहे आणि ही जी सेट क्रेडेन्शियल्स मेथड आहे या पर्टिक्युलर कंपोनंटमध्ये या कंपोनंटला क्रिएट नाही करायची आहे. ठीक आहे? क्रिएट न करता दुसरीकडून वापरायची आहे. त्याच्यामुळे ही जी सेट क्रेडेन्शियल मेथड आहे आपण वापरतोय सर्व्हिसमधनं आणि ती सर्व्हिस जी आहे इंजेक्ट इथं करतोय. ठीक आहे? तर हे एक झालं डिपेंडन्सी इंजेक्शनचं डिझाइन पॅटर्न. दोन्ही गोष्टी आहेत. एक काम करूया आता ऑब्झर्व्हर सर्व्हिस क्रिएट करूया. तर ऑब्झर्व्हर सर्व्हिसबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. तर ऑब्झर्व्हर पॅटर्न जो आहे हा सुद्धा एक डिझाइन पॅटर्न आहे, अँग्युलरमध्ये यूज केला जातो. तर हे बेसिकली ऑब्झर्वेबल जे आहे RxJS लायब्ररीमधनं आपण इम्पोर्ट करतोय आणि डेटा मॅनेजमेंटसाठी हे जे आहे खूप उपयुक्त आहे. ठीक आहे? डेटा मॅनेजमेंट म्हणजेच काय किंवा स्टेट मॅनेजमेंट म्हणजेच काय? तर आपल्याकडे एक डेटा आहे, आपण सुरुवातीला API कडनं घेतलेला आहे. ठीक आहे? तर त्या डेटामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतील आणि ते चेंजेस जे आहेत ताबडतोब जे कंपोनंट त्याला सबस्क्राईब करून ठेवलेले आहेत तिकडे चेंजेस जे आहेत ते रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. तर त्या केससाठी आपण ऑब्झर्व्हर सर्व्हिस जी आहे यूज करतो. ठीक आहे? तर ऑब्झर्व्हर सर्व्हिस जी आहे नोटिफिकेशन्स सेंड करण्यासाठी यूज केले जाते. त्याच्यानंतर आपल्याला एकाच वेळेस मल्टिपल कंपोनंटमध्ये रिझल्ट जो आहे किंवा चेंज जो आहे डेटामध्ये झालेला तो इमिट करायचा आहे आणि सगळ्या कंपोनंट्सला कळवायचं आहे की बाबा हा डेटा जो आहे तो चेंज झालेला आहे. तर सगळे कंपोनंट जे आहेत त्या डेटाच्या अकॉर्डिंग रिफ्लेक्ट करतील ऑटोमॅटिक. तर त्याच्यासाठी आपण ऑब्झर्वेबल आणि सबस्क्रायबर पॅटर्न जो आहे तो यूज करून आपण करू शकतो. तर एक आता एक्झाम्पल बघूया आपण ऑब्झर्व्हर सर्व्हिसचं एक एक्झाम्पल घेऊया. तर त्याच्यासाठी आपण एक काम करूया ng जनरेट सर्व्हिस ऑब्झर्व्हर सर्व्हिस या नावाने एक सर्व्हिस बनवूया. ठीक आहे? ऑब्झर्व्हर सर्व्हिस आहे, क्रिएट झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता. तर ऑब्झर्व्हर सर्व्हिसमध्ये सेम आहे, ही सुद्धा नॉर्मल सर्व्हिस सारखीच क्लास असते. फक्त इथं जो पॅटर्न आहे किंवा जो कोड आहे आतमध्ये आपण लिहिणार आहोत तो कोड वेगळा राहणार आहे. ठीक आहे? तर याच्यासाठी आपण एक काम करूया, आणखी एक सर्व्हिस घेऊया, एक एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये आता व्हेरिएबल घेऊया प्रायव्हेट डेटा नावाचं. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं सर्व्हिसेसच्या केसमध्ये तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता आणि ऑब्झर्वेबल जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही डॉलर साइन यूज करता. ठीक आहे? तर हे एक ॲक्च्युली एक नेमिंग कन्व्हेन्शन आहे व्हेरिएबलसाठी, जेणेकरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे. डॉलर दिसला की लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे ऑब्झर्व्हर सर्व्हिसचा व्हेरिएबल आहे किंवा बरोबर आहे. तर ऑब्झर्वेबल टाईपचा व्हेरिएबल आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉलर द्यावं लागतं. आता आपल्याला बिहेवियरल सब्जेक्ट जे आहेत ते घ्यावं लागतं RxJS मधनं आणि या बिहेवियरल सब्जेक्टला आपल्याला एक टाईप द्यावा लागतो. ठीक आहे? तर याच्यासाठी आपण एक काम करूया, टाईप क्रिएट करून घेऊया. इथे इंटरफेस घेऊया, यूजर, इथे देऊया ईमेल ऑफ टाईप स्ट्रिंग, त्याच्यानंतर पासवर्ड ऑफ टाईप स्ट्रिंग. ठीक आहे? तर या टाईपचा आपल्याकडे आता इंटरफेस क्रिएट झालेला आहे. तर हा जो इंटरफेस आहे हा आपल्याला टाईप द्यायचा आहे या बिहेवियरल सब्जेक्टला. ठीक आहे? याच्यानंतर
इन्स्टन्स या बिहेवियरल सब्जेक्टचा आपल्याला क्रिएट करायचा आहे ऑफ टाईप डेटा, ठीक आहे. आणि इनिशियल जो डेटा आहे आपल्याला पास करावा लागेल. तर इथे एक काम करूया आपण, एम्प्टी ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला इथे पास करता येणार नाही, कारण की इथे इंटरफेस आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे आता ईमेल एम्प्टी, त्याच्यानंतर कॉमा, पासवर्ड जो आहे ईमेल एम्प्टी, त्याच्यानंतर जो पासवर्ड आहे त्याला सुद्धा आपल्याला व्हॅल्यू द्यायची एम्प्टी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, कॅनॉट फाइंड नेम डेटा, बरोबर आहे, डेटा इथे नाही आहे, तर इथे आपल्याला घ्यावं लागेल युजर, ठीक आहे. तर युजर घेतल्यानंतर ही जी की आहे ईमेल नावाची, ती की आपल्याला अवेलेबल होऊन जाईल इथे, कारण की आपण जो इनिशियल डेटा पास करतोय तर तो टाईप आहे त्याचा युजर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे आता एक प्रायव्हेट व्हेरिएबल बिहेवियरल सब्जेक्टचं तयार झालेले आहे. आणि हे जे बिहेवियरल सब्जेक्ट आहे याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर इथे तुम्ही पाहू शकता, जी काही इनिशियल व्हॅल्यू आहे, ठीक आहे. आता हे बिहेवियरल सब्जेक्ट जे आहे याचे काही मेथड्स आहेत, ही एक क्लास आहे, ठीक आहे. आणि सब्जेक्टला ही एक्सटेंड करते. तर तुम्ही एक तर बिहेवियरल सब्जेक्टचा तिथं ऑब्जेक्ट बनवू शकता किंवा सब्जेक्टचा तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट बनवू शकता. दोन्ही गोष्टी तिथे चालतात. आता इथे हे जे बिहेवियरल सब्जेक्ट आहे यूज होतं कशासाठी, तर ऑन द फ्लाय डेटा जो आहे आपल्याकडे तो अपडेट करतो आणि ॲट द सेम टाइम जो काही डेटा आहे सबस्क्रायबरला कळवतो की या डेटामध्ये चेंज झालेला आहे, आणि सबस्क्रायबर जे आहेत त्याच्या अकॉर्डिंग डेटाला रिफ्लेक्ट करतात, ठीक आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता नेक्स्ट ही मेथड आहे. त्या नेक्स्ट मेथडचा वापर जो आहे तो आपल्याला करायचा आहे इथे. तर नेक्स्ट मेथडनेच आपण जो डेटा आहे तो अपडेट करतोय, आणि जेवढे काही कंपोनंट्स या पर्टिक्युलर सर्व्हिसला सबस्क्राईब करून ठेवलेले आहेत तर त्यांना जो चेंज आहे तो चेंज लगेच तिथे रिफ्लेक्ट होणार. तर इथे एक काम करूया, आपण गेट डेटा नावाची मेथड ॲड करूया, आणि हिचा जो टाईप राहणार आहे तो राहणार आहे ऑब्झर्वेबल ऑफ डेटा, ठीक आहे. कारण की याला सबस्क्राईब आपल्याला करू द्यायचं आहे. वारंवार डेटा काय लिहितोय मी, ऑब्झर्वेबल ऑफ युजर, ठीक आहे. आणि इथे आपल्याला करायचं आहे रिटर्न दिस डॉट डेटा, ठीक आहे. तर दिस डॉट डेटा आपण रिटर्न करतोय. तर आता याला खरं तर आता हे बिहेवियरल सब्जेक्टचा टाईप आहे, तर याला आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. तर कन्वर्ट कशात करणार आपण, ऑब्झर्वेबल, ठीक आहे. तर ॲज ऑब्झर्वेबल, सॉरी, डॉट ॲज ऑब्झर्वेबल असं आपल्याला याला कन्वर्ट करून याचं रूपांतर जे आहे ते ऑब्झर्वेबल मध्ये इथे करावं लागणार आहे, ठीक आहे. तुम्ही इथे पाहू शकता ॲज ऑब्झर्वेबल मेथड जी आहे ती ऑब्झर्वेबल रिटर्न करते, क्रिएट्स न्यू ऑब्झर्वेबल विथ धिस सब्जेक्ट ॲज अ सोर्स, बरोबर आहे. तर हे जे आहे हे सब्जेक्ट आपण ॲज अ सोर्स दिलेला आहे, आणि याला ऑब्झर्वेबल मध्ये कन्वर्ट करून आपण सबस्क्राईब, म्हणजे जे बाकीचे जे कंपोनंट आहेत त्यांना सांगतोय की तुम्ही आता या ऑब्झर्वेबल टाईपच्या डेटाला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे बघा अपडेट डेटा नावाची आपल्याला मेथड घ्यायची आहे, आणि ही जी मेथड आहे याच्यामध्ये जो काही डेटा येणार आहे आपला, ठीक आहे. तर आपण काम करूया, न्यू डेटा ऑफ टाईप युजर घेऊया इथे, ठीक आहे. तर आपल्याला आता नेक्स्ट जी मेथड आहे ती कॉल करायची आहे दिस डॉट डेटावर. तर दिस डॉट डेटा डॉट नेक्स्ट आपण ज्यावेळेस करूया त्यावेळेस जी काही नवीन व्हॅल्यू आहे, ठीक आहे, तर ती नवीन व्हॅल्यू आपल्याला इथे पास करायची आहे. ज्या वेळेस ही नवीन व्हॅल्यू जी आहे या बिहेवियरल सब्जेक्टमध्ये नेक्स्ट मेथडचा वापर करून आपण अपडेट करूया, त्याच वेळेस जेवढे काही कंपोनंटनी या सर्व्हिसला सबस्क्राईब करून ठेवलेला आहे तिकडे तो डेटा जो आहे तो रिफ्लेक्ट होणार. तर आपण एक काम करूया, आता होम कंपोनंटला व्हिजिट करूया, ठीक आहे. किंवा सेम आपण फॉलो करूया, ठीक आहे. जसं आपण ऑज सर्व्हिसने घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जे ऑब्झर्वेबल सर्व्हिस आहे, ऑब्झर्वर सर्व्हिस आपण ॲड केलेली आहे तिचा वापर करून कोणत्या पद्धतीने आपण हा जो युजर नेम आहे चेंज करू शकतो ते पाहूया. किंवा मग होम कंपोनंटला व्हिजिट करूया, इथे जो युजर नेम आपण चेंज केलेला आहे, ठीक आहे, तो युजर नेम आपण इथे दाखवूया, ठीक आहे. तर सेम आहे, आपल्याला काय करायचं आहे, होम कंपोनंटला आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला इंजेक्ट करायची आहे ते ऑब्झर्वर सर्व्हिस,
डॉलर ऑब्झर्वर सर्व्हिस इज इक्वल्स टू इंजेक्ट ऑब्झर्वर सर्व्हिस. बरोबर आहे. तर ऑब्झर्वर सर्व्हिसला आपण इथे इंजेक्ट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक व्हेरिएबल घेऊया आपण युजर नेम नावाचं ऑफ टाईप स्ट्रिंग इक्वल्स टू एम्प्टी. ठीक आहे. तर याला एक एम्प्टी देऊया. त्याच्यानंतर ऑन इनिट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, दिस डॉट ऑब्झर्व सर्व्हिस. ठीक आहे. डॉट गेट डेटा. तर गेट डेटा हे जे आहे हे ऑब्झर्वर आहे. ठीक आहे. तर याला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. सबस्क्राईब केल्यानंतर जो काही रिझल्ट येणार आहे आपल्याकडे, ठीक आहे, तर रिझल्टला आपल्याला दिस डॉट युजर नेम इज इक्वल्स टू रिझल्ट जो काही आपला येणार आहे तो. ठीक आहे. तर रिझल्ट डॉट आपण असंही करू शकतो, कारण की आता इथे जो येणार आहे डेटा आपल्याकडे तो त्याचा जो टाईप आहे तो आहे युजरचा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथे युजर इश्यू येतोय आपल्याला, कारण की हा जो युजर नेमचा जो टाईप आहे तो आहे स्ट्रिंग आणि जो रिस्पॉन्स येणार आहे त्याचा टाईप आहे युजर. तर आपण काय करूया, डॉट ईमेल जो आहे तो याला असाइन करूया. ठीक आहे. आता जे युजर नेम आहे ते चेंज आपण करणार कसं, बरोबर आहे. तर चेंज करण्यासाठी आपल्याकडे लॉग इन फॉर्म आहे. ठीक आहे. तर लॉग इन फॉर्म आल्यानंतर काम करूया आपण, तेच जे एक्झाम्पल आहे तेच घेऊया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. कारण की इकडे जो आहे एक नवीन जर रूट घेतला आपण तर तिथे तुम्हाला समजण्यासाठी थोडं अवघड जाईल. तर एक काम करूया, आपण ऑथ सर्व्हिस जशी यूज केलेली आहे त्याच पद्धतीने आपण ऑब्झर्वर सर्व्हिस सुद्धा लॉग इन कंपोनंटमध्ये यूज करूया. तर अंडरस्कोर ऑब्झर्वर सर्व्हिस, ठीक आहे, इज इक्वल्स टू इंजेक्ट ऑब्झर्वर सर्व्हिस आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे दिस डॉट सर्व्हिस डॉट ऑब्झर्वर सर्व्हिस डॉट अपडेट डेटा करायचे. ठीक आहे. अपडेट डेटा केल्यानंतर आता इथे आपल्याला युजर टाईपचा डेटा इथे पाठवायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता हा जो आहे तो सेम आहे, ईमेल आणि पासवर्डच आहे. किंवा मग एक काम करूया आपण, युजर टाईपचा डेटा आपल्याला घ्यायचा आहे. ऑब्झर्वर सर्व्हिसमध्ये जाऊन इथे पासवर्डच्या ऐवजी PWD देऊया आपण. इथे सुद्धा PWD. ठीक आहे. म्हणजे दोन्हीचा जो टाईप आहे तो सेम होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला पाठवायचं आहे दिस डॉट युजर. ठीक आहे. दोन्हीचा टाईप सेम आहे, कीज सुद्धा सेम आहेत, त्याच्यामुळे त्याने तो घेतलेला आहे. आता दिस डॉट युजर आपण पास केलेला आहे इथे. आता ऑब्झर्वर सर्व्हिसमध्ये जायचं आहे. अपडेट डेटा आपण करतोय, डेटा इज इक्वल्स टू न्यू डेटा. गेट डेटा आहे, बरोबर आहे. तर गेट डेटा जे आहे ते आपल्याला आता 9 बारमध्ये आपल्याला त्याला घ्यावं लागेल. तर 9 बारच्या कंपोनंटमध्ये आपल्याला जायचं टाईपस्क्रिप्ट फाईलमध्ये. त्याच्यानंतर इथे आपण एक काम करूया, सर्व्हिस पुन्हा आपल्याला इंजेक्ट करायची आहे. ऑब्झर्वर सर्व्हिस इज इक्वल्स टू इंजेक्ट ऑब्झर्वर सर्व्हिस, बरोबर आहे. तर ऑब्झर्वर सर्व्हिस इथे आपण इंजेक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर आता हे जे युजर नेम आहे या युजर नेमला आपल्याला ऑथ सर्व्हिसच्या ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे आता दिस डॉट युजर नेम इज इक्वल्स टू दिस डॉट ऑब्झर्वर सर्व्हिस. ठीक आहे. स्पेलिंग चुकलेली आहे, एक सेकंड. सर्व्हिस आहे ऑब्झर्वर सर्व्हिस डॉट गेट डेटा, बरोबर आहे, डॉट सबस्क्राईब. त्याच्यानंतर रिस्पॉन्स येणार आहे आपला, तर दिस डॉट युजर नेम इज इक्वल्स टू रिस्पॉन्स डॉट ईमेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता युजर नेम जे आहे त्याला अपडेट केलेला आहे, जो काही युजर नेम आपण पुट करणार आहोत लॉग इन फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर इथे आता लॉग इन फॉर्ममध्ये आपला अपडेट तर होतोय. तर आता या एक्झाम्पलने फक्त एकाच वेळेस जो काही चेंज झालेला आहे तो चेंज आपल्याला दिसतोय, बरोबर आहे. परंतु मल्टिपल वेळेस आपल्याला चेंज करायचे. तर आता हा जो लॉग इन फॉर्म आहे, एक सेकंड, 9 बार आहे. तर 9 बारने सबस्क्राईब करून ठेवलेला आहे, युजर नेम आपण दाखवतोय. तर एक काम करूया, होम कंपोनंटमध्ये सुद्धा सबस्क्राईब करून ठेवूया, म्हणजेच तुम्हाला कळेल की मल्टिपल ठिकाणी कोणत्या पद्धतीनं डेटा जो आहे तो इमिट होतोय तो. ठीक आहे.
अंडरस्कोर ऑब्झर्वर सर्व्हिस इज इक्वल्स टू इंजेक्ट. इथे सुद्धा ऑब्झर्वर सर्व्हिस आपल्याला इंजेक्ट करायची आहे आणि ऑन युनिट मध्ये याच्या HTML मध्ये आपण इथे एक काम करूया. युजर नेम नावाचा एक व्हेरिएबल घेऊया. ठीक आहे, आपल्याकडे आहे ऑलरेडी. तर दिस डॉट ऑब्झर्वर सर्व्हिस डॉट गेट डेटा याला इथे सुद्धा सबस्क्राईब करून ठेवूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रिस्पॉन्स दिस डॉट युजर नेम इज इक्वल्स टू रिस्पॉन्स डॉट ईमेल. ठीक आहे, सगळे चेंजेसने आपण आता सेव्ह करूया आणि लॉगिन फॉर्मला जाऊया. तर लॉगिन फॉर्मला आपल्याला द्यायचं आहे test@test.com. काहीतरी देऊया, सबमिट करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता test@test.com इथे प्रिंट झालेलं आहे. तर आता फरक एवढाच आहे, फक्त आपण ऑथ सर्व्हिसच्या ऐवजी ऑब्झर्वेबल जे आहे ते यूज करतोय. आणि ज्यावेळेस मी होम कंपोनंटला जाईल, एक सेकंड, काहीतरी सेव्ह करायचं राहिलंय का. युजर नेम आहे, ते सुद्धा आपण युजर नेम दाखवतोय. अच्छा ठीक आहे, एक सेकंड. प्रिंट तर झालेलं आहे. ठीक आहे, तर एक काम करूया आपण आता पुन्हा एकदा पहिल्यापासून बघूया. टेस्ट, इथे मी काहीतरी पासवर्ड देतो, सबमिट करतोय. नवबारमध्ये अपडेट झालेलं आहे test@test.com. जेव्हा मी होम कंपोनंटला जाईल, तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता test@test.com जे आहे इथे आपल्याला मिळालेली आहे त्याची व्हॅल्यू. का तर ज्यावेळेस आपण नेक्स्ट मेथड ज्यावेळेस आपण कॉल केली ऑब्झर्वेबल पॅटर्नमध्ये, बरोबर आहे, किंवा जी ऑब्झर्वेबल सर्व्हिस आपण जी क्रिएट केलेली आहे त्याची नेक्स्ट मेथड ज्यावेळेस आपण कॉल केली, तर त्यावेळेस हा 9 बार कंपोनंट आहे, हा सुद्धा त्याला सबस्क्राईब करून ठेवला होता. त्याच्यानंतर होम कंपोनंट जो आहे त्याने सुद्धा सबस्क्राईब करून ठेवला होता. ठीक आहे, तर या दोन्हीकडे हा जो सेम आहे कोड, सॉरी, हा जो सेम डेटा आहे तो इमिट झालेला आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. किंवा आपण एक काम करूया, होम कंपोनंट मध्ये एक बटन घेऊया, तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. ठीक आहे, तर बटन चेंज, एक काम करूया, इथे घेऊया अपडेट डेटा. त्याच्यानंतर याला क्लास देऊया, क्लास बीटीएन प्रायमरी घेऊया. त्यानंतर एक क्लिक इव्हेंट हँडलर याला देऊया. अपडेट डेटा नावाची मेथड आहे, तर ही मेथड जी आहे आपण कॉल करूया इथे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, दिस डॉट ऑब्झर्वर सर्व्हिस जे आहे डॉट अपडेट डेटा करायचं आहे. आता इथे आपल्याला ऑब्जेक्ट पाठवायचा आहे युजर टाईपचा. तर आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे का नाही आहे, तर आपण एक काम करूया, इथे एक्सप्लिसिटली ऑब्जेक्ट जो आहे तो पास करूया. test@test123.com अशा पद्धतीने. त्याच्यानंतर कॉमा देऊया आणि पासवर्ड जो आहे तो आपल्याला पास करायचा आहे, टेस्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण जो डेटा आहे तो डेटा आपण अपडेट करतोय कुठनं, होम कंपोनंट मधनं. आणि तो 9 बार मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे आता या केसमध्ये. ठीक आहे, तर बघूया आपण आता. बटन का दिसत नाहीये. होम कंपोनंट मध्ये बटन दिसायला पाहिजे. सेव्ह केलेला आहे मी, बीटीएन प्रायमरी आहे. टाईप याचा घेऊया बटन. ठीक आहे, आपल्याकडे आता बटन आलेलं आहे. तर आपलं काय करायचं आहे आता, लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, तर लॉग इन केल्यानंतर test@test.com मी देतोय. त्याच्यानंतर पासवर्ड देतोय काहीतरी, सेव्ह करतोय. तुम्ही पाहू शकता इथे test@test.com आलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी होम कंपोनंटला व्हिजिट करेल test@test.com आलेलं आहे. परंतु आता मी आता इथे अपडेट करतोय. तर अपडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता 9 बार कंपोनंट सुद्धा अपडेट झालेला आहे आणि होम कंपोनंट सुद्धा अपडेट झालेले आहे. का तर ज्या ऑब्झर्वेबलला हे दोन्ही कंपोनंट सबस्क्राईब करून ठेवले होते त्या ऑब्झर्वेबलमध्ये आपण नेक्स्ट मेथडचा वापर करून चेंज केलेला आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही इथे पाहू शकता ऑब्झर्वर सर्व्हिसमध्ये हे जे बिहेवियरल सब्जेक्ट टाईपचं डेटा आहे आपल्याकडे, त्याला नेक्स्ट मेथडचा वापर करून आपण नवीन डेटा असाइन केलेला आहे. आणि ॲज ऑब्झर्वेबल
आपण गेट डेटा मेथडमधनं पास करतोय, तर याला ज्या 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 कंपोनंटने सबस्क्राईब करून ठेवलेला आहे सगळीकडे नवीन डेटा जो आहे तो प्रकाशित झाला म्हणजेच इमिट झालेला आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीच्या चेंजसाठी किंवा इम्प्लिमेंटेशनसाठी आपण ऑब्झर्वेबल पॅटर्न जो आहे तो यूज करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा लेझी लोडिंग आणि मॉड्यूल्स राउट्स. ठीक आहे. मॉड्यूल किंवा राउट्सला आपण लेझी लोड कोणत्या पद्धतीने करू शकतो. तर हे सुद्धा एक डिझाईन पॅटर्नच आहे मित्रांनो लेझी लोडिंगचं. याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. तर ॲडव्हान्टेजेस म्हणजेच काय, तर ही एक ॲक्च्युली अशी टेक्निक आहे किंवा एक डिझाईन पॅटर्नचा प्रकार आहे. ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने इन्हान्स होतो इथे. कारण की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये भरपूर मॉड्यूल असतात किंवा भरपूर राउट्स असतात. ठीक आहे. हे मॉड्यूलचं एक्झाम्पल आपण एनजी मॉड्यूलचा एक सेपरेट आपण व्हिडिओ घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण घेऊया मॉड्यूल कोणत्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता ते आणि लेझी लोड कोणत्या पद्धतीने करू शकता ते. सेम वे आहे जसं तुम्ही रूट्स लेझी लोड करता त्याच पद्धतीने तुम्हाला मॉड्यूल सुद्धा लेझी लोड करता येतात. तर एक सेपरेट व्हिडिओ याच्यासाठी लागेल आपल्याला, त्याच्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर या व्हिडिओमध्ये आपण लेझी लोडिंग राउट्स करणार आहोत. तर याचे फायदे कसे असतात की ज्या वेळेस गरज असते त्याच वेळेस ते पर्टिक्युलर कंपोनंट जे आहेत आपण लोड करू शकतो. ठीक आहे. किंवा मॉड्यूल जो आहेत आपण लोड करू शकतो. किंवा एखादा मॉड्यूल आहे ज्याच्यामध्ये राउट्स आहेत, बरोबर आहे, तर तो इंटायर मॉड्यूल जो आहे तो आपण लोड करू शकतो. ते आपण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर याच्यासाठी आपल्याला वापरात आणावी लागेल राउट्स डॉट टी एस फाईल असेल आपल्याकडे ॲप राउट डॉट टी एस. त्या फाईलमध्ये आपल्याला जावं लागेल. तुम्ही इथे पाहू शकता ॲप डॉट राउट्स डॉट टी एस आहे आपल्याकडे. तर हा जो मेनू कंपोनंट आहे आपल्याला लोड करायचा आहे. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीने आपण लेझी लोड करू शकतो याला ते बघूया. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे लोड चिल्ड्रन नावाची जी मेथड आहे ती आपल्याला यूज करावी लागणार आहे. तर इथे जावं लागणार आहे आपल्याला रूट्स इंटरफेसमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता लोड चिल्ड्रन म्हणून आहे. एक आहे लोड कंपोनंट आहे, त्याच्यानंतर लोड चिल्ड्रन म्हणून सुद्धा आहे. इथे तुम्ही पाहू शकता लोड चिल्ड्रन आहे. याचा जो टाईप आहे तो आहे लोड चिल्ड्रन म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने चिल्ड्रन कॉलबॅक. ठीक आहे. तर हे ॲक्च्युली थोडं अवघड प्रकार आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी सुद्धा. तर त्याच्यासाठी आपण एक काम करूया, एक तर लोड कंपोनंट यूज करूया किंवा मग लोड चिल्ड्रन सुद्धा यूज करूया. ठीक आहे. तर त्याच्यासाठी लोड कंपोनंट आपण यूज करूया. ही एक मेथड राहणार आहे. याला कॉलबॅक द्यावा लागतो आपल्याला. ठीक आहे. इथं आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. ठीक आहे. तर जे इम्पोर्ट आपण वरती केलेलं आहे तेच इम्पोर्ट आपल्याला खाली करायचं आहे मेनू कंपोनंटचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा मेनू कंपोनंट जो आहे तो इम्पोर्ट करणार आहोत इथे. ठीक आहे. ते इम्पोर्ट केल्यानंतर याचा जो सिंटॅक्स आहे तो वेगळा आहे. एक सेकंड. इम्पोर्ट नावाचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे स्लॅश. आपल्याकडे मेनू कंपोनंट कुठे आहे का बघायचं आहे आपल्याला. मेनू कंपोनंट आहे स्लॅश मेनू कंपोनंट डॉट टी एस. बरोबर आहे. तर आता हे इम्पोर्ट केल्यानंतर देन सी गोज टू सी डॉट मेनू कंपोनंट. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला कंपोनंट जे आहेत ते लेझी लोड पद्धतीने आपल्याला इम्पोर्ट करता येतात. तर इथे आपल्याला कॉमा द्यावं लागणार आहे. तर मी सेव्ह करतो या सगळ्या गोष्टी. तर सेव्ह केल्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे, आता आपल्याला जायचं आहे लॉग इन कंपोनंटला. टेस्ट@test.com करूया, पासवर्ड देऊया. सबमिट केल्यानंतर हा जो मेनू कंपोनंट आहे आता लेझी लोड झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आपण टेक्निक काय यूज केलेली आहे, लोड कंपोनंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दुसरी एक मेथड आहे लोड चिल्ड्रन आहे, ती सुद्धा बघूया आपण. जे काही चाइल्ड राऊट आहेत ते चाइल्ड राऊट आपण लोड करू शकतो. ते आता सध्या आपण जे वापर केलेला आहे तो लोड कंपोनंटचा आहे.
लेझी लोड कंपोनंट केलेलं आहे आपण. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जे राऊट्स आहेत त्या पर्टिक्युलर कंपोनंटचे ते आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो, तर ते आहे लोड चिल्ड्रन आहे. ठीक आहे. तर हे जे चिल्ड्रन आहेत हे आपल्याला एका वेगळ्या फाईलमध्ये घ्यावे लागतील आणि तिथनं आपल्याला लोड करावे लागतील. ठीक आहे. तो कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण ते पाहूया. काम करूया आपण, इथे एक नवी फाईल क्रिएट करूया. चाइल्ड एक सेकंड, ॲप डॉट चाइल्ड डॉट राऊट्स डॉट ts नावाची. ठीक आहे. तर इथे सुद्धा आपल्याला हा जो ॲप राऊट आहे, जे राऊट्सचा अरे आहे, तो आपल्याला इथे इम्पोर्ट करावा लागणार आहे. त्या फाईलमध्ये सुद्धा याला कॉपी करायचं आहे आपल्याला. ॲप चाइल्ड राऊटमध्ये जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा इकडे यायचं आहे कन्फिगमध्ये. ॲप राऊट्समध्ये हा जो व्हेरिएबल आहे पुन्हा कॉपी करायचा आहे आपल्याला, इथे द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याला सेमिकोलन. तर इथे सुद्धा आपल्याकडे आता राऊट्सचा अरे आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर हे जे राऊट्स आहेत हे चाइल्ड राऊट आपण कॉपी करूया आणि याच्यामध्ये देऊया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जेवढे काही चाइल्ड राऊट आहेत ते सगळेचे सगळे चाइल्ड राऊट आपण इथे दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे काही कंपोनंट आहेत आपल्याला इथे इम्पोर्ट करून घ्यावे लागतील. बरोबर आहे. कंपोनंट वगैरे आपण इथे इम्पोर्ट केलेले आहेत. तर हे जे राऊट्स आहेत आता आपण इम्पोर्ट करूया कुठे, इथे लोड चिल्ड्रनच्या केसमध्ये. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, लोड चिल्ड्रन करायचं आहे. हा सुद्धा एक कॉलबॅक फंक्शन एक्सपेक्ट करतो. इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट नावाचं फंक्शन, त्याच्यामध्ये आता ती जी फाईल आहे ॲप चाइल्ड राऊट, तिची पाथ द्यायची आहे. त्याच्यानंतर देन कॉल करायचं आहे. देन केल्यानंतर राऊटसाठी आपण आर घेऊया, आर डॉट राऊट्स. ठीक आहे. ते सगळेचे सगळे चिल्ड्रन राऊट्स जे आहेत इथे लोड होतील आपले. हे दोन्ही मेथड आहेत. हे अशा पद्धतीने लोड चिल्ड्रन आहे आणि त्याच्यानंतर आहे लोड कंपोनंट. आता सेव्ह करूया आपण. पुन्हा आपल्याला जायचं आहे लॉग इन फॉर्मला. मी एकदा रिफ्रेश करतो. इश्यूज काहीच नाही आहेत आपल्याला, कारण की ते जे कंपोनंट आहेत किंवा ते जे राऊट्स आहेत सध्या तरी ॲप्लिकेशनमध्ये लोड झालेले नाही आहेत. ठीक आहे. कारण की त्याला लेझी लोड जेव्हा गरज असते त्याच वेळेस आपण त्याला लोड करणार आहोत. तर इथून आपल्याला मेनू कंपोनंटला व्हिजिट करायचं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला गरज पडणार आहे या लोड कंपोनंटची आणि त्याच्यानंतर त्याचे जे चाइल्ड राऊट आहेत त्याची. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते दोन्ही आता लोड होतील. तर तुम्ही पाहू शकता आता या केसमध्ये जे मेनू कंपोनंट होता आणि त्याचे जे राऊट्स होते ते सगळेचे सगळे आता लोड झालेले आहेत. ठीक आहे. फक्त फरक एवढाच आहे की इथे आपण आता लेझी लोड केलेलं आहे त्याला. ठीक आहे. दोन्ही गोष्टीसाठी कंपोनंट सुद्धा आपण लेझी लोड केलेला आहे, चिल्ड्रन सुद्धा आपण लेझी लोड केलेला आहे. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही लोड चिल्ड्रनचाच यूज करून तुम्ही मॉड्यूल सुद्धा, इंटायर मॉड्यूल सुद्धा तुम्ही लोड करू शकता. ठीक आहे. मॉड्यूल लोडसाठी सुद्धा तुम्हाला लोड चिल्ड्रन नावाचंच तुम्हाला फंक्शन जे आहे यूज करावं लागतं. आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी जसं की मी तुम्हाला राउटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हे एक्सप्लेन करून दाखवलं होतं सगळं. ठीक आहे. जे काही आपला पर्टिक्युलर राऊट आहे, राऊट इंटरफेस आहे, त्याच्याबद्दल माहिती दिलीच होती. आता इथून पुढे आपल्याला या राऊट इंटरफेसची सगळीच्या सगळी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आपण आतापर्यंत पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पाथ आहे, त्याच्यानंतर आहे मॅचर फंक्शन आहे, कंपोनंट आपण पाहिलं होतं. तर हे आता लोड कंपोनंट लेझी लोडसाठी आपण यूज करतो. त्याच्यानंतर रिडायरेक्ट सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता हा जो प्रकार आहे कॅन ॲक्टिवेट, कॅन मॅच, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. कॅन लोड आहे, त्याच्यानंतर रिझॉल्व डेटा आहे. ठीक आहे. चिल्ड्रन तर आपण पाहिलेलेच आहे, राऊट्स प्रॉपर्टी आहे त्याची, आणि हे लोड चिल्ड्रन आहे. ठीक आहे. तर लोड चिल्ड्रनने जे काही चाइल्ड राऊट आहेत आपण ते लेझी लोड करू शकतो. अशा प्रकारे आपण कंपोनंट आणि चिल्ड्रन
किंवा चाइल्ड राऊट दोन्ही आपण लेझी लोडेड पद्धतीने इम्पोर्ट केलेले आहेत. तर हा सुद्धा एक प्रकार आहे डिझाइन पॅटर्नचा, जेणेकरून आपल्या जे काही ॲप्लिकेशन आहे आपण क्रिएट केलेलं आहे अँग्युलरद्वारे, तिथे परफॉर्मन्स जे आहे ती इन्क्रीज व्हायला पाहिजे. कारण की रिअल केसमध्ये मित्रांनो, आता आपले तर छोटे छोटे कंपोनंट आहेत, एक्झाम्पलसाठी आपण घेतलेले आहेत. हे कंपोनंट लेझी लोड केले काय किंवा ईगर लोड केले काय, काहीच त्याच्यामध्ये फरक पडणार नाहीये. परंतु रिअल टाईममध्ये खूप मोठे मोठे मॉड्यूल असतात, खूप मोठे मोठे कंपोनंट असतात. तर त्या केसमध्ये जे कंपोनंट आहेत आपल्याला लेझी लोडच करावे लागतात. ठीक आहे. आता हे जे लेझी लोड आहे आपण इथे सुद्धा करू शकतो बरं का. आता इथे ज्या वेळेस आपण चाइल्ड राऊट आहे, तर या चाइल्ड राऊटमध्ये हा कंपोनंट आहे, तर ज्या वेळेस ही जी पाथ आहे ही मॅच होईल त्याच वेळेस हे कंपोनंट जे आहे लोड झालं पाहिजे. ठीक आहे. असं सुद्धा करू शकतो, काहीच इश्यू नाही. जसं आपण इथे केलेलं आहे लोड कंपोनंट, तर याच पद्धतीने आपण लोड कंपोनंट इथे सुद्धा करू शकतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस ही जी URL आहे हिट होईल त्याच वेळेस हे कंपोनंट लोड होईल. ज्यावेळेस ही URL हिट होईल त्याच वेळेस हे कंपोनंट जे आहे लोड होईल. तर आणखी आपण परफॉर्मन्स जो आहे तो इन्हान्स करू शकतो, ड्रिल डाऊन करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल या होम कंपोनंटला सुद्धा काही चाइल्ड रूट आहेत, ते चाइल्ड रूट सुद्धा आपण लेझी लोड इथे सुद्धा करू शकतो आणि त्या चाइल्ड रूटमध्ये जे जे कंपोनंट आहेत ते लेझी लोडर सुद्धा करू शकतो. ते कंपोनंट जे आहेत लेझी लोड सुद्धा करू शकतो. तर असं ड्रिल डाऊन करू शकतो. हिरार्ची क्रिएट होते आपल्याकडे राऊट्सची. तर प्रत्येक हिरार्चीमध्ये आपण कंपोनंट्स असोत किंवा त्याची चाइल्ड राऊट असोत आपण लेझी लोड करू शकतो. तर अशा प्रकारचं आहे हे. ओव्हरऑल आता डिझाइन पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं सिंगलटन सर्व्हिस पाहिलं, एक्झाम्पल ऑब्झर्व्हर सर्व्हिसचं पाहिलं, डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे काय ते सुद्धा आपण लक्षात घेतलेलं आहे आणि लेझी लोड जे राऊट्स आहेत किंवा कंपोनंट्स आहेत दोन्ही गोष्टी आपण पाहिलेले आहेत. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.